वाळू तस्कर कुमार मेटकरी यास MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध। सोलापूर, सांगली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणे, वाळू चोरी करणे, ट्रकमधून वाळूची वाहतूक, विक्री करणे, दरोडा टाकणे, शासकीय कामामध्ये अडथळा, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, शिवीगाळी दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा गुन्ह्याची नोंद असलेल्या वाळू तस्कर कुमार आनंद मेटकरी वय वजा 25 वर्षे यास MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले। सांगोला येथील मेटकरी वस्तीत राहणारा कुमार मेटकरी याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले। मागील 8 वर्षांपासून त्याने त्याची दहशत व भीती राहावी, त्यातून त्यास आर्थिक तसेच इतर फायदे मिळावे याकरिता गुन्हेगारी वर्तन करत होता। त्यास यापूर्वी 2021 मध्ये सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते, तरी देखील कुमार मेटकरी याने पुन्हा गुन्हेगारी कारवाई करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती। वाळू तस्कर कुमार मेटकरी याच्या गुन्हेगारी कारवायांवर व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणारी कृत्ये करण्यास भविष्यातही प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी कार्यालय सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यासंबंधी आदेश निर्गमित केल्याने कुमार मेटकरी यास शनिवारी मे 25 रोजी एटगड कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली।